नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेले काही दिवस मुंबईमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा खूप गाजतोय। विशेषतः भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि जवळपास 1500 भोंगे आतापर्यंत उतरवण्यात आलेत असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। त्यावरनं एक रणकंदन माजलेलं आहे की हे भोंगे उतरवताच येणार नाही, फक्त डेसिबलचा जो काही मुद्दा आहे त्या आधारावरच हा सगळा विचार केला गेला पाहिजे, भोंगे उतरवण्याची आवश्यकताच नाही, अशा पद्धतीने एक दावा केला जातोय। वेगवेगळ्या पद्धतीचे दावे वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा केले जात आहेत। मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भातल्या केसेस जे आहेत त्याचे निकाल लागलेले आहेत, वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये निकाल लागलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागलेले आहेत। अशा सगळ्या या पार्श्वभूमीवर नेमकं हे प्रकरण काय आहे, हे जे भोंगे ते उतरवणं आवश्यक आहे का, त्याच्यामध्ये खरोखरच न्यायालयाने काय नेमके मुद्दे लक्षात घेतलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण आजच्या मुलाखतीमध्ये करणार आहोत। आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे, ज्यांनी या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण आहे त्या संदर्भातली केस जी आहे ती त्यांनी हाताळलेली आहे, त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थित ते जाणकार आहेत या सगळ्या प्रकरणातले, तर त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया। कौशिक जी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये। नमस्कार। नमस्कार। तर सर्वप्रथम हा मुद्दा गेले काही दिवस चर्चेत आहे। सोमय्यांनी विशेषतः ही मोहीम हाती घेतली आणि त्यानंतर त्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली, पण कुठेतरी हा मुद्दा जो आहे तो जाणीवपूर्वक केला जातोय, असे काही नियमच नाहीयेत, असे वेगवेगळे दावे केले जात आहेत। तर सर्वप्रथम हा मुद्द्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण सांगितली तर आमच्या श्रोत्यांना ती कळू शकेल। 2021 मध्ये कुर्ला नेहरू नगर तिथे म्हणजे नेहरू नगर आणि चुनाभट्टी अशी ती मधोमध सोसायटी आहे ती नेहरू नगर म्हणून, म्हणजे त्यांना दोन्ही पोलीस स्टेशनचं ज्युरिस्डिक्शन लागतं। तर 5 मस्जिद चुनाभट्टीत आणि 5 अशा 10 मस्जिदीचं कंटिन्युअस ध्वनी प्रदूषणाचा त्यांना त्रास होत होता। म्हणून त्यांनी काय केलं, जागो नेहरू नगर असोसिएशन असं एक तिथल्या राहणाऱ्या लोकांनी असोसिएशन तयार केलं व जे काही एक नॉर्मल सिटीजन करतो की पोलिसांकडे तक्रार, वरिष्ठांकडे तक्रार, BMCला तक्रार, सगळं काही त्यांनी केलं। मग नंतर आम्ही हायकोर्टात गेलो 2021ला। 21 पासून तो लढा आमचा चालू होता। मग नंतर सन्माननीय डिव्हिजन बेंच जस्टिस गडकरी व सन्माननीय जस्टिस श्याम चांडक ह्या खंडपीठाकडे आमची फायनल हिअरिंग लागली। त्या दरम्यान कोर्टाने आम्हाला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांना पार्टी करायला सांगितलं। ते का करायला सांगितलं हे पण मी तुम्हाला सांगतो। मग आमचं युक्तिवाद, पोल्युशन कंट्रोल बोर्डचं एफिडेव्हिट, पोलिसांचं युक्तिवाद आणि मग ती जजमेंट आली उच्च न्यायालयाची 23 जानेवारी 2025ला। आता मुद्दा काय होता की पोलिसांची एक सवय होती की तक्रार केली की पोल्युशन कंट्रोल बोर्डला सांगायचं, पोल्युशन कंट्रोल बोर्ड यायचा, दखल घ्यायचा आणि JMFC कोर्टात ती कंप्लेंट पाठवून द्यायचा। मुद्दा काय आहे की कंटिन्युएशन ऑफ नॉईज पोल्युशन थांबलं का? नाही। आम्ही कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं की महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत पोलिसांना डायरेक्ट पॉवर्स आहेत, सेक्शन 38, सेक्शन 70 व सेक्शन 149 की कारवाई ते करू शकतात अनधिकृत भोंग्यांवरती। डेसिबल लिमिट्स हा नंतरचा भाग आहे। तुम्ही मुळात एक मुद्दा समजून घ्या, पहिला लाऊडस्पीकरच अधिकृत आहेत का, डेसिबल हा नंतर विषय येतो। बरोबर, तुमचा लाऊडस्पीकरच इलिगल आहे तर तो उतरवा, डेसिबल इज अ नेक्स्ट क्वेश्चन टू बी कन्सिडर्ड। हा मुद्दा कोर्टाने गृहीत धरला। मग कोर्टाने MPCBंना विचारल्यावर MPCBंनी जे एफिडेव्हिट दाखल केलं पोल्युशन कंट्रोल बोर्डनी, तर ते म्हणाले की आमची पॉवर लिमिटेड आहे, आमच्याकडे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रमाणे जर कंप्लेंट आली तर आम्ही त्याची दखल घेतो व ती
लोकल JMFC कोर्टाला पाठवतो. आता JMFC कोर्ट त्याचा कॉग्नायझन्स घेईल, तो खटला चालेल, त्याचा निकाल येईल, तोपर्यंत आवाज थांबला का? बरोबर. म्हणजे माझा त्रास थांबला का? नाही. तर हे कंटिन्युएशन ऑफ नॉईज पोल्युशन वरती ऍक्शन घ्यायला सेक्शन 38, 136, 70 आणि 149 ऑफ महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत पोलिसांना पॉवर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून व सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आधीचे 3, 2016चं महेश विजय बेडेकरचं जजमेंट, 2018चं संतोष पचालकांचं जजमेंट, ह्या सगळ्या गोष्टीचा कन्सिडरेशन करून माननीय हायकोर्टाने 23 जानेवारीला तो निकाल दिला. बरं, आता आमच्या निकालात आणि आधीच्या निकालात काय डिफरन्स आहे की आधीच्या निकालात गाईडलाईन्स होते, पण ह्या जानेवारीच्या निकालामध्ये कोर्टाने त्याचे इम्प्लिमेंटेशनचे ग्राउंड्स पण दिलेले आहेत. अच्छा. तो इम्प्लिमेंटेशन कसं की कोर्टाच्या हेही लक्षात आलं की माणूस एखादा कंप्लेंट करतो पण त्याला भीतीही असते, म्हणून कोर्टाने सर्वात पहिलं डायरेक्शन असे दिले की जर 100 नंबरवर तुम्ही कंप्लेंट केली तर तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाही पोलिसांनी. त्यानंतर कोर्टाचे डायरेक्शन्स असे आहेत की पहिली कंप्लेंट जर येईल तेव्हा तुम्हाला समज दिली जाईल, दुसरी कंप्लेंट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला फाईन लावला जाईल, आणि तिसरी कंप्लेंट जर आली तर ते भोंगे उतरवण्यात येतील. अच्छा. बरं, आता मुद्दा काय आहे, पूर्ण जजमेंटचा क्रक्स काय आहे? लाऊडस्पीकर इज नॉट एन असेन्शियल पार्ट ऑफ एनी रिलीजन असं कोर्टाने म्हटलंय. बरोबर. अच्छा, आता तुम्ही मला प्रश्न विचारा की असं का म्हटलंय, मग मी तुम्हाला त्याचं सटीक उत्तर देतो. सांगा मला. म्हणजे तो मुद्दा अनेकांना या संदर्भात नीट माहितीच नसतं, म्हणजे हा सगळा अन्यायच होतोय अशी एक चित्र उभं केलं जातं. आता मी तुम्हाला सांगतो बघा, डेसिबलचा आणि अनधिकृत मुद्दा हा आहे, पण तुम्ही जर ह्या शब्दापलीकडे आपण म्हणतो ना तसा विचार करून जर पाहिला, नॉट एन असेन्शियल पार्ट ऑफ एनी रिलीजन म्हणजे काय? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही जैन धर्म फॉलो करता, बरोबर? म्हणजे तुम्ही 24 तीर्थंकरा जे आहेत, 23वे ऋषभ, 24वे महावीर यांची तुम्ही पूजा करता, ह्यांचे तुम्ही त्यांचा जो रिलिजियस पाथ आहे त्याला तुम्ही फॉलो करतात, बरोबर? आता जर मी तुमच्या त्या देरासरच्या बाहेर भोंगा लावला आणि मी जर रोज तुम्हाला 5 वेळा मी ऐकवलं की फक्त शंकर, गणपती बाप्पा आणि आपले जे देव आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत, बाकी कोणी सर्वश्रेष्ठ नाही, तुमची धार्मिक भावना हर्ट होईल की नाही मला सांगा? निश्चितच होईल. म्हणजे 295 IPCचा सेक्शन अट्रॅक्ट झाला, बरोबर आहे. बरं, तुम्ही शीख समुदायाचे आहात, तुमचा गुरुद्वारा आहे. आज गुरु नानकजींपासून, वंदनीय गुरु नानकजींपासून ते गुरु गोविंद सिंग पर्यंत त्यांचे जे बलिदान आहेत ते वंदनीय आहेत, बरोबर आहे. त्यांचा तो अकाल तख्त आहे, त्यांचा गुरुग्रंथ साहिब आहे. ओके, आता त्या गुरुद्वाराच्या समोर मी जर भोंगा लावला आणि मी त्यांना ऐकवलं की फक्त आमचे ब्रह्मा, विष्णू व हे शंकर, गणपती बाप्पा हे सर्वश्रेष्ठ आहेत, बाकी त्यांच्यासमोर दुसरं कोणी सर्वश्रेष्ठ नाही, असं जर मी त्यांना रोज दिवसातनं 5 वेळा ऐकवलं तर त्यांच्या धार्मिक भावना हर्ट होतील की नाही? बरोबर आहे. सेम बुद्धिझम फॉलो करणारी जी लोक आहेत ते बुद्ध धर्म आणि बुद्धाचा धर्मचक्र हे ते पूर्ण त्यांचं फॉलो करतात. त्यांना जर मी 5 वेळा ऐकवलं तर त्यांच्या धार्मिक भावना हर्ट होतील की नाही? मग तुम्ही 5 वेळा का ऐकवतात लोकांना? अल्लाहू अकबर अल्लाह म्हणजे काय की फक्त अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, तो तुमच्यासाठी आहे ना, आमच्यासाठी नाहीये. मग मुळात आम्ही का ऐकावं? बरोबर. म्हणून कोर्टाने काय म्हटलंय की लाऊडस्पीकर इज नॉट एन असेन्शियल पार्ट ऑफ एनी. त्यांनी कुठल्याही पर्टिक्युलर रिलिजनला नाही म्हटलंय, एनी, मग ते कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू दे, हा त्याचा क्रक्स आहे. आता तुम्ही मगाशी ज्या 3 केसेस सांगितल्यात, एक महेश बेडेकर प्रकरण सांगितलं किंवा पाचलक आहे त्यांचं सांगितलं, तर त्या संदर्भात काही सांगा आणि नंतर मग आपण मुंबईतलं जे 2023चं प्रकरण त्याकडे. बघा, 2016ला जे महेश विजय बेडेकरांचं जे जजमेंट आलं ना
त्याच्यात पॅरेग्राफ नंबर 93 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गाईडलाईन्स फार अतिशय सुंदर गाईडलाईन्स दिलेले होते की कोणत्या कोणत्या अधिनियमाअंतर्गत जेवढ्या कॉम्पिटंट अथॉरिटीज आहेत, म्हणजे पोलीस म्हणा, BMC म्हणा, पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणा, त्यांना काही अधिकार आहेत ॲक्शन घेण्याचे, हे पूर्ण डिफाईन केलं होतं आणि पूर्ण स्पेसिफाय केलं होतं. आता मी तुम्हाला एक, जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, अ व्हेरी आयरनिकल सिच्युएशन, मी तुम्हाला एक आयरनिकल सिच्युएशन दाखवतो. हा लाऊडस्पीकर परमिशन फॉर्म आहे, हा मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवरती आहे. म्हणजे तुम्हाला जर लाऊडस्पीकर हवा असेल कुठल्याही कार्यक्रमाला तर तुम्हाला हा परमिशन फॉर्म फिलअप करायचा आहे. ओके, आता तुम्ही बघा, या लाऊडस्पीकर परमिशन फॉर्मच्या शेवटच्या पानावरती टर्म्स अँड कंडिशन्स असं दिलेलं आहे बघा. बरोबर, मी दाखवतो बघा तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आयरनिकल सिच्युएशन मी सांगतो बघा. पोलीस स्वतः लिहितायत, हा फॉर्म कोणाचा आहे? मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवर आहे. बरोबर आहे. काय लिहिलंय बघा त्याच्यामध्ये, लाऊडस्पीकर ही लायसन्स फी भरून देण्यात येईल. पॅरेग्राफ नंबर 5. बरं, ती लायसन्स फी दिल्यानंतर किती कालावधीसाठी तुम्हाला मिळेल? तर 1 ते 7 दिवस आणि पुढील 7 ते 30 दिवस सब्जेक्ट टू व्हायलेशन. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही एक इम्पॉर्टंट मुद्दा समजून घ्या की इवन ह्याच्यात सुद्धा 365 दिवस कुठल्याही धार्मिक स्थळाला भोंगा लावायची परमिशन आहे का? नाही. बरोबर आहे. मुद्दा समजला तुमच्या. आता तुम्हाला दुसरा इश्यू सांगतो. ह्याच टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये 9व्या नंबरच्या क्रमांकावर त्यांनी काय लिहिलंय की डायरेक्शन्स गिवन बाय बॉम्बे हायकोर्ट इन PIL नंबर 173 ऑफ 2010 इज टू बी फॉलोड कंपल्सरीली. म्हणजे कुठली? महेश विजय बेडेकरची जजमेंट. अच्छा. म्हणजे ही जजमेंट तुम्ही तुमच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे, ती तंतोतंत फॉलो करायची आहे असं तुम्हीच म्हणताय. बरोबर आहे. तुमच्या 2 मुद्दे क्लिअर झाले की पहिला तर 365 दिवस कुठल्याही धार्मिक इन्स्टिट्यूशनला देताच येत नाही परमिशन. 1 ते 7 दिवस आणि नंतर ते 7 ते 30 सब्जेक्ट टू व्हायलेशन. जर 1 ते 7 दिवसात मी तुमची कंप्लेंट केली की व्हायलेशन होतंय, मला त्रास होतोय, तर तुम्हाला तुमचं पुढचं एक्सटेन्शन मिळणार नाही. बरं, आतापर्यंत काय होत होतं? लोक सहन करत होती. 365 दिवस भोंगे लावलेले असायचे, त्याचं इम्प्लिमेंटेशन 0. परंतु आता जेव्हा त्रासाचं न्यूसन्स होतं ना, तेव्हा मग माणूस कोर्टात जातो. आणि आमच्या जजमेंटमध्ये तेच लिहिलेलं आहे की जेव्हा त्रासाचं न्यूसन्स झाल्यामुळे हे मुद्दे वारंवार कोर्टात यायला लागलेत. 23 जानेवारीच्या जजमेंटमध्ये तसा उल्लेख केलाय कोर्टाने. पण आता हे तुम्ही जे सांगताय, हा मुद्दा तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगितलं की पोलिसांच्या या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये जे काय आहे ते, पण सध्या जो काही दावा केला होता तो की हा डेसिबलचाच फक्त मुद्दा आहे, की फक्त डेसिबल, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की डेसिबल हा दुय्यम मुद्दा आहे, पहिला मुद्दा आहे तो वेगळा आहे. तर डेसिबलच्या मुद्द्यावर यायचं की डेसिबल आम्ही कमी ठेवतोय, मग त्यात लाऊडस्पीकर काढण्याची काय गरज आहे, अशा पद्धतीचा दावा अनेक व्हिडिओमधनं सुद्धा करण्यात येतो. मी तुम्हाला तेच सांगतो ना, जर मी आता तुम्हाला म्हटलं माझ्याकडे लायसन्स नाही आहे पण मी गाडी स्लो चालवतो तर चालेल का? तसंच आहे. डेसिबल कमी करायचा प्रश्न नंतर येतो ना. मुळात तुम्हाला 365 दिवस कोणत्या अधिनियमामध्ये तशी तरतूद आहे त्यांनी सांगावं, दाखवावं आणि लावावे मग 365 दिवस. तरतूदच नाहीये. बघा, मुळात म्हणजे मला तुमच्या माध्यमातून एक क्लिअर मेसेजच द्यायचा आहे की मीही फार अनेकशे व्हिडिओ बघितलेत ज्याच्यात लोक संविधानाची अशी कॉपी दाखवतात, मग भारतरत्न बाबासाहेबांचा उल्लेख करतात की घटनेचे शिल्पकार म्हणून,
ओके. तुम्ही मला सांगा, ज्या घटनेचे ते भारतरत्न शिल्पीकार होते त्याच घटनेमध्ये आर्टिकल 142 काय म्हणतं? एन्फोर्समेंट ऑफ द ऑर्डर्स ऑफ द कोर्ट. सुप्रीम कोर्टाच्या 3 जजमेंट आहेत. माझं 23 जानेवारीचं सोडा हो, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट तर 2000 पासूनच्या आहेत. त्या 3 आणि हे 3 म्हणजे किती? 6 जजमेंट आल्यानंतर जर 142चं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला मान्य नाहीये म्हणजे तुम्ही संविधानाच्या विरोधातच आहात ना. मग ते खरंच आहे, म्हणजे की एखाद वेळेस जो काही जजमेंट येतं त्याचं पालन करणं हे आवश्यक आहे. म्हणजे जी कोणती यंत्रणा असेल, सर्वसामान्य जनता आहे, त्यांनी पालन केलंच पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. आज जे सध्याची स्थिती जी आहे, म्हणजे 1500 भुंगे उतरवले, त्यात तुम्ही हे सगळं प्रकरण जवळून पाहताय, सगळं हाताळताय, काय नेमकी परिस्थिती आहे? म्हणजे सर्वसामान्य लोकांची काय भावना आहे या संदर्भातली? बघा, मी तेच सांगतो ना की जेव्हा उच्च न्यायालयाने म्हटलंय की नॉट एन असेन्शियल पार्ट ऑफ एनी रिलिजन, तर तुम्ही भोंगेशिवाय, आपल्या मंदिरात भोंगेशिवाय आरती नाही होत का? मला सांगा, इतके मोठे मोठे गुरुद्वारे आहेत, त्याच्यात जो त्यांचा आकार, तो एकोंकार जे होतं ते भोंग्याने होतं. हाच एक दावा केला जातो, मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो किंवा सोशल मीडियावर हल्ली केला जातो. व्हिडिओ आलाय ना आता, काहीतरी 6 जूनला काहीतरी बैठक झाली होती, तो तुम्ही पाहिला असेल. तो आता मी तुम्हाला तो युसुफ अन्सारी म्हणून तो कोणाचा तो व्हिडिओ होता. आता मी तुम्हाला म्हणजे त्यांच्या त्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये मी असं ऐकलं की रात को 10 बजे से सुबह 6 बजे तक का. आता मी तुम्हाला सांगतो, बघा, जो हे म्हणजे हा कंप्लीट सिनॉप्सिस आम्ही हायकोर्टापुढे पण दिला होता, म्हणजे आमच्या जजमेंटच्या आधी सगळ्या आत्तापर्यंतच्या जजमेंटचा एक सिनॉप्सिस सार तयार करून आम्ही उच्च न्यायालयाला दिलं होतं. आता तुम्हाला सांगतो, 2006 मध्ये फोरम प्रिव्हेन्शन ऑफ एन्व्हायरमेंट अँड सॉइल पोल्युशन वर्सेस युनियन ऑफ इंडियाची सुप्रीम कोर्टाची, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे. त्याच्यात काय म्हटलं आहे की रात्री 10 ते सकाळी 6 तुम्हाला लाऊडस्पीकर यूजच करता येत नाही, आणि त्याच्यात जर रिलॅक्सेशन हवं असेल तर ते गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन देऊन करावं लागतं, आणि दॅट रिलॅक्सेशन इज ऑल्सो ओनली फॉर 2 hours. बरोबर? म्हणजे काय, तुम्ही आता टेक्निकल मुद्दा समजून घ्या. रात्री 10 ते सकाळी 6 नो लाऊडस्पीकर. बरं, मग काय व्हायचं? बऱ्याच वेळेला असा प्रश्न ह्यांचा यायचा विरोधकांचा की मग सकाळी 6 वाजता नाही ना. सकाळी 6 वाजता तुम्हाला महेश विजय बिडेकरचे गाईडलाईन्स ॲप्लिकेबल आहेत, आणि नॉईज पोल्युशन कंट्रोल रेग्युलेशन रूल्स 2000 त्याच्यामध्ये टेबल दिलेलं आहे. त्या टेबलच्या अनुसार रात्री 45 डेसिबल्स आणि सकाळी 55 डेसिबल्स. आता 45 आणि 55 म्हणजे काय माहिती आहे का? आपण जेवढं बोलतोय तेवढं, आणि तुम्ही ऐकता ते किती असतं? 100-120. बरं, अजून एक तुम्हाला टेक्निकल मुद्दा सांगतो. जानेवारीच्या जजमेंटमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हेही म्हटलेलं आहे की पोलिसांनी मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर करावा. आता काय होतं आहे, तुम्हाला डेसिबल मीटर्स हा डाउनलोड करता येतो मोबाईलमध्ये, आणि तुम्ही मस्जिदीखाली उभे राहिलात किंवा कोणत्याही रिलिजियस इन्स्टिट्यूशनच्या खाली उभे राहिलात, तुम्हाला डेसिबल दिसतं. मग आता जर आपण बोलतोय हे एवढं जर 50 असेल, 55 असेल, आणि 100-120चा आवाज कुठपर्यंत जाईल? हा टेक्निकल मुद्दा आहे. बरं, त्या व्हिडिओमध्ये मी अजून एक गोष्ट बघितली की त्यांनी इंदोर बेंच, मध्य प्रदेशचं इंदोर बेंच आहे मध्य प्रदेश हायकोर्टाचं, त्याचा त्यांनी एक हे दाखवली आणि दाखला दिला, आणि गुजरातचं दिला. आता तुम्हाला मी सांगतो डिफरन्स काय आहे. पहिला मी डिफरन्स सांगतो आणि मग मी तुम्हाला एकदम
अलाहाबाद हायकोर्टाचं खंडपीठाचं जजमेंट मी अजून नाही तुम्हाला उल्लेख केला होता, मी ह्याच्यासाठीच थांबलो होतो. आमच्या जजमेंटमध्ये आणि ह्या 2 जजमेंटमध्ये फरक काही आहे. आमच्या जजमेंटमध्ये आम्ही काय केलं होतं तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो मी. काय व्हायचं, पोलीस पंचनामा करायला जातात ना तेव्हा हे आवाज कमी करतात. पोलीस पंचनामा करून गेले की पुन्हा वाढवायचं. आम्ही काय केलं होतं, आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही पंचनामा करायच्या आधीचं रेकॉर्डिंग पण करून ठेवलं मोबाईलमध्ये, नंतरचं केलं, आणि आम्ही सकाळी 5 वाजता जे व्हायलेशन व्हायचं त्याचं केलं. आम्ही प्रत्येक टाईम वाईज व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आम्ही कोर्टात सबमिट केले होतं पेनड्राईव्हमध्ये. पुरावे आम्ही दिले होते. मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरात हायकोर्टच्या ह्याच्यात त्यांनी म्हटलंय की आमच्याकडे पुरावे नाही आहेत. बरं, आता ठीक आहे, तुम्ही जर ते 2 जजमेंट दाखवताय म्हणजे एस्पेशली तो युसुफ अन्सारी, तर त्याच्या माहितीसाठी मला त्याला एक फार सुंदर जजमेंट दाखवायचं आहे. अलाहाबाद खंडपीठाने 2020 मध्ये 15 मे 2020ला जजमेंट दिलंय, अफजल अन्सारी वर्सेस स्टेट ऑफ यूपी. हे बघा ते जजमेंट. ह्या जजमेंटच्या पॅरेग्राफ नंबर 25 मध्ये बघा काय लिहिलंय. मी तुम्हाला फक्त 2च लाईन वाचून दाखवतो. The use of microphone is a practice developed by someone and not by the prophet, म्हणजे prophet Muhammad or his main disciples, and which was not there in the past. That the microphone is of recent origin and accordingly it could not be said that use of microphone and loudspeaker is essential and integral part of azan. कोण म्हणतंय? मी नाही म्हणत आहे, अलाहाबाद हायकोर्टाचं खंडपीठ. There is no such religious orders which prescribes that azan can be recited only through loudspeakers. पुढचं वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. अजान इज सर्टनली अन असेन्शियल अँड इंटिग्रल पार्ट ऑफ इस्लाम, बट यूज ऑफ मायक्रोफोन अँड लाऊडस्पीकर इज नॉट अन असेन्शियल पार्ट ऑफ इस्लाम. बरोबर आहे. जर तुम्ही मग हे तर तुम्हाला ॲप्लिकेबल आहे ना, बिकॉज कुराण आणि हदीस ह्याला तर तुम्ही तंतोतंत मानता. मग त्याच्यात आहे का उल्लेख? अलाहाबाद खंडपीठाच्या जजमेंटने क्लिअर केला हा पण विषय. मग लाऊडस्पीकर पाहिजे का? तर त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. तुम्ही तारिक फतेहचा एक व्हिडिओ आहे बघा यूट्यूबवर, जे तारिक फतेह होते बघा, इस्लामिक स्कॉलर. त्यांनी म्हटलं की खरं तर लाऊडस्पीकर हा हराम आहे, परंतु काही म्हणजे अपोजिट कम्युनिटीला त्याचा त्रास होतो म्हणून वापरा. मी नाही बोलत आहे, तारिक फतेहचा व्हिडिओ आहे यूट्यूबवर, आजही आहे. म्हणजे यू डोंट वॉन्ट टू फॉलो कॉन्स्टिट्यूशन, यू डोंट वॉन्ट टू फॉलो द ऑर्डर्स ऑफ द कोर्ट. तर असं कसं चालेल? मग जाणीवपूर्वक होतंय हे स्पष्ट होतं की मग पोलीस आले की फक्त आवाज कमी करायचा, पुन्हा तो आवाज मोठाच ठेवायचा, आणि लोकांना त्रास होतोय तरी देखील काही. मी तुम्हाला तेच म्हटलं ना, मी दिवसातनं 5 वेळा मी का ऐकू? बिकॉज आय डोंट फॉलो दॅट रिलिजन. आणि मी तुम्हाला म्हणूनच इंटिग्रल पार्ट म्हणजे काय, माझ्यासाठी इंटिग्रल आहे, ते तुमच्यासाठी नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं की मी आपल्याच ह्याच्यातल्या लोकांच्या घरासमोर जर मी बोललो की माझाच देव फक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि तुझा नाही, तर त्याच्या धार्मिक भावना हट नाही का होतील? आवडणारच नाही कोणालाच. आता मात्र एक या सगळ्या निमित्ताने दिसून येतं की राजकारण सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये सगळं निर्णय घेतल्यानंतर कुठेतरी मग अजितदादा पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामधले, तर त्यांच्याकडे काही मुस्लिम समाजाचे लोक गेले आणि अशा पद्धतीने बघा आमच्यावर अन्याय होतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अजित पवारांनी सुद्धा त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. किंबहुना मीडियाने दाखवलं की त्यांनी किरीट सोमय्यांनाच आव्हान दिलं वगैरे. तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? कारण याच्यात देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आहेत,
स्वतः ते कायद्याचे म्हणजे त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी त्या संदर्भातलं त्यांचं ज्ञान आहे. तर असे मुख्यमंत्री असताना त्यांना काही या सगळ्या गोष्टींची जाणीव नसेल का? त्यांना माहितीच असणार आहे, पण त्यांच्याकडे कोणी जात नाही आहे. ते राजकारण करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो इथे दिसून येतो. मी तुम्हाला 2 टप्प्यात याचं उत्तर देतो. एक तर सन्माननीय मुख्यमंत्री हे स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री जेव्हा मेयर होते नागपूरला तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये फार चांगला लढा दिला होता स्वतः, कारण की काँग्रेसचं सरकार होतं आणि हे BJPचे मेयर होते साहेब. त्यामुळे देवेंद्रजींना कायद्याच्या टेक्निकॅलिटीज अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही जाऊन भेटतायत आणि सांगतायत, तर मी तुम्हाला त्याचं एक म्हणजे एकदम लीगल आन्सर असं आहे की संतोष पचालकांनी ऑलरेडी कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलेलं आहे. आत्ता 2025 एप्रिलमध्ये त्याची सुनवाई झाली आहे. DGPंनी काही ॲफिडेविट दाखल केलं आहे, त्याच्यावरती त्यांनी रिजॉइंडर त्यांच्या वकिलांनी दिले, त्यांच्या वकिलांशी माझं बोलणं झालं आहे. ते कंटेम्प्ट का झालं सांगा तुम्ही? मी तुम्हाला सांगतो की कंटेम्प्ट म्हणजे काय, की एक ऑर्डर, जसं मी तुम्हाला म्हटलं की आर्टिकल 142 इज फॉर द एन्फोर्समेंट, त्याची एन्फोर्समेंट होत नाही आहे प्लस व्हायलेशन होतं आहे, म्हणजे ते डिसओबिडियन्स झाला, ते कंटेम्प्ट झालं. तुम्हाला मी सांगतो कुठलाही राजकीय पक्ष, मग BJP का असो ना, जर ह्या सेटल प्रोव्हिजन ऑफ लॉ ला जर काही करून कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन काढून किंवा त्यांना काही थोडं असं फेवरेबल देण्याचा प्रयत्न केला तर स्ट्रेट फॉरवर्ड कंटेम्प्ट होणार ते. कारण तुम्हाला एक टेक्निकल मुद्दा सांगतो, फायनॅलिटी ऑफ द जजमेंटचा अर्थ असा असतो की महेश विजय बेडेकरचं जजमेंट सुप्रीम कोर्टाला चॅलेंज झालं, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ती SLP डिसमिस केली. ह्याचा अर्थ काय झाला की महेश विजय बेडेकरांचं जे जजमेंट आहे 2016चं ते फायनॅलिटी आली त्याला. सो वन्स द फायनॅलिटी हॅज रीच्ड, यू कॅनॉट इंटरपोलेट एनी ऑफ द प्रोव्हिजन्स और एनी ऑफ दॅट सेटल प्रोव्हिजन ऑफ लॉ. दॅट स्ट्रेट फॉरवर्ड अमाउंट्स टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. त्यामुळे हस्तक्षेप असा कोणालाच करता येऊ शकत नाही किंवा स्वतः काहीतरी आपण त्याचा अर्थ काढून कृती करता येणार नाही. म्हणजे सरळ सोप्या भाषेत कायदा हा मला काय तुम्हाला काय सर्वांना काय फॉलो करावाच लागेल. स्पेशल प्रोव्हिजन्स मिळणार नाही जे आत्तापर्यंत मिळत होतं. आता हाच एक मुद्दा येतो की आत्तापर्यंत आम्ही सगळं करत होतो, आत्तापर्यंत सगळं हे चालत होतं, आत्ता का नाही चालत आहे असा एक धावा केला जातो. मी तेच म्हटलं ना तुम्हाला, सोशल मीडियामुळे रिवायवल आला आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या राईट्स आणखीन चांगल्या प्रकारे माहीत झाले आहेत. आत्तापर्यंत जे चालत होतं, कारण तशी अपीजमेंट पॉलिसी चाललेली, ती अपीजमेंट पॉलिसी आता नाही चालणार, कारण पीपल आर वेल अवेअर ऑफ देअर राईट्स. की मी असंच करीन आणि मी तसंच करीन असं नाही होणार ना. संविधान आणि जे अधिनियम बनलेले ते फॉलो तर करावेच लागतील. आणि कॉन्स्टिट्यूशनचं बुक नसतं नुसतं दाखवायचं, त्याला फॉलोही करायचं असतं. आता हा सगळा जो काय बदल झालेला आहे, म्हणजे भुंगे उतरवले आणि सगळ्या लोकांमध्ये सुद्धा एक जागरूकता निर्माण झालेली आहे याच्यामुळे की अशा पद्धतीने कायदेभंग केला जातोय जाणीवपूर्वक, आणि असे कोणते परवाने नाही आहेत. मी तुम्हाला अनधिकृत जर भुंगे असेल ते उतरवले जाणारच. त्यामुळे लोकांच्या तक्रारींची संख्या वाढलेली आहे किंवा काय नेमकं झालेलं आहे त्या बाबतीत? कसं आहे बघा, सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. आता प्रत्येक जण, आता हा व्हिडिओसुद्धा तो जो व्हायरल झाला ज्याच्यावरती आपण आता चर्चा केली, तो व्हिडिओ मी पाहिला. माझे व्हिडिओ पण बरेच लोकांनी पाहिलेत, ह्याच्या आधीचे व्हिडिओ पण बऱ्याच लोकांनी पाहिलेत. त्यामुळे त्यांनाही माहीत पडतं की बाबा आता आपल्याला अशी अशी कंप्लेंट आपण करू शकतो. जितकं इन्फॉर्मेशन इल्युसिडेशन होईल
तितकंच लोकांची क्षमता वाढेल कंप्लेंट करायची. आणि हा एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिटिझन्स इफेक्ट आहे. आणि न्यूसन्स आलं ना की माणूस काहीतरी करायला तयार होतोच, लक्षात घ्या. ती आपण म्हणतो ना डोक्यावरनं पाणी, ती वेळ आल्यामुळेच हे झालेलं ना. जर मला एक सिंपल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर तुम्ही आत्तापर्यंत जे सगळे एन्फोर्समेंट जे होते जर तरी फॉलो केले असते जजमेंट्सला, तर ही वेळ आली असती का? नाही ना. मी इतक्या जजमेंट आल्या का? एकच जजमेंट. मी तेच म्हणतो 2000 पासूनचे मी तुम्हाला अजून पुढचे जजमेंट दाखवतो. सिन्स द इयर 1998चं सुद्धा जजमेंट आहे. म्हणजे तेव्हापासून सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल हायकोर्ट ह्याचा कॉग्नायझन्स घेते ना. आणि जस्टिफाय करायला मग म्हणायचं की गणपतीत असं होतं, नवरात्र. अरे पण 4 वाजता कुठलं हे वाजतं? आणि जर तुम्ही माझ्यावरती आरोप केले की नाही म्हणे 4 वाजता तिकडे नवरात्रीत वाजतं, तर तुम्हाला कोणी थांबवले कंप्लेंट करायला? जर मला कंप्लेंट करायचा अधिकार आहे तर तुम्हाला नाही आहे का? मग तो कुठल्याही धर्माचा असून दे. म्हणजे मग असा अर्थ होतो की तुमच्या आवाजाचा आम्हाला त्रास होतोय असं आम्ही तक्रार नाही करत, आमच्याही आवाजाचा त्रास होतोय तोही सहन करा. तसं नाही होत ना. मी तुम्हाला तेच म्हटलं, एन्फोर्समेंटचे राईट्स तुम्हालाही आहे आणि मलाही आहे. तुम्ही जर आरोप करतायत की नवरात्रीत असं होतं, कोणी थांबवलंय तुम्हाला? कंप्लेंट करा. नाही, आणि ते झालंच ना. म्हणजे आता नवरात्रीत पूर्वी जे गरबा व्हायचा तर त्याला एक लिमिट आलं किंवा 10च्या पुढे तुम्ही करू शकत नाही. ते नियम आलेलेच आहेत, त्यामुळे त्या नियमांचं पालन सगळे करतात. म्हणजे त्यात काय हे होत नाही कधीच. 10ला बंद होतच, मला कुठला गरबा दाखवा ना तुम्ही. आणि ते सुद्धा आजकाल इंडोर सुद्धा झालेलं आहे. म्हणजे पूर्वी बाहेर व्हायचं, आता इंडोर करा हे सुद्धा लोकांनी स्वतःहून नियम घालून झालेले आहे. की मी तुम्हाला म्हटलं मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे, प्रचंड कंटाळा येतो, लोक आता सोसायटीतच करतात. त्यामुळे मी म्हणजे तिकडे होतंय म्हणून मला द्या असं नाहीये. आणि संविधान आपण ओरडतो, तर संविधानाला फॉलो सुद्धा करायची सवय सगळ्यांनाच लावावी लागेल. फक्त एज्युकेटेड आहे म्हणून मी फॉलो करीन आणि मी अनएज्युकेटेड आहे म्हणून मला स्पेशल ट्रीटमेंट मिळतं असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, एक आउट ऑफ द वे दुबईमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो 2017. तुम्हाला सांगतो तिकडे अरब स्वतः जरी गाडी चालवत असले तरी 1% सुद्धा रिलॅक्सेशन नाही आहे. माझ्या समोरचं उदाहरण आहे. टॅक्सीची जी कार होती आणि बाजूला प्रायव्हेट कार होती, तो आला आणि त्याचा आरसा उडवला त्याने. 5 मिनिटात तिथे 2 पोलीस आले. ज्याचा आरसा उडवलाय त्याला एक रिसीट दिली इन्शुरन्स क्लेम करायला, आणि ज्यांनी उडवलंय त्याला फाईनची रिसीट दिली. मी आवर्जून वकील असल्यामुळे आवर्जून त्या पोलिसांना विचारलं. ते म्हणाले की आमच्याकडे अशी सिस्टीम आहे, ही रिसीट मी ह्याला दिली आहे, ह्याने जर हा फाईन 2 दिवसात भरला नाही, आम्ही ह्याची गाडी घेऊन जाऊ, गाडी ठेवू, जेव्हा हा फाईन भरेल तेव्हा ह्याला गाडी मिळेल. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. बरोबर आहे ना? हेच सगळ्यांना करायचं आहे. म्हणजे कायदे आपल्यासाठी बनवले, त्याचा अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि त्यातला मानलं पण पाहिजे त्या कायद्यानं, तरच त्याचा अर्थ आहे. कौशिकजी, तुम्ही इथे आलात आणि हा सगळा मुद्दा जो आहे एकूण भोंग्यांच्या संदर्भातला हा अत्यंत सविस्तरपणे वेगवेगळ्या केसेसचे दाखले देऊन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना उलगडून सांगितलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. या निमित्ताने एक संदेश लोकांपर्यंत हा गेलेला आहे की हे सगळं जे काय आहे ते संविधानाच्या अंतर्गतच आहे आणि त्याचं पालन आपण केलं पाहिजे. मग त्याच्यातून कोणतेही पळवाटा काढण्याचा प्रयत्न कोणी करू नका. संविधानाचं पालन करा,
त्यामुळे सगळे लोकच व्यवस्थित राहू शकतील, समाज जो आहे तो व्यवस्थित राहू शकेल, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तंटे बखेडे हे उभे राहणार नाही. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण कौशिकजींशी हा संवाद साधला आणि भोंग्यांच्या संदर्भातला हा सगळा जो काही मुद्दा आहे, मुंबईमधला असो किंवा एकूणच महाराष्ट्रामधला, एकूण देशभरामधला, हा काय आहे, त्यातलं गांभीर्य काय आहे, त्यातल्या कायद्यातल्या सगळ्या तरतुदी काय आहेत, काय निकाल आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या संदर्भात व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त व्हा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.